तर मुंडे साहेबांनी सांगितलं का याच्यानंतर आता 3.2 व 8.3ला आपण 34 रुपये दर द्यावा आणि जे दूध संघ किंवा ज्या कारखाने असतील दूध उत्पादक यांनी जर ते भाव दिले नाही तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आदेश त्या दिवशी दिले आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत परिपत्रक काढून उद्याच्या उद्या याची अंमलबजावणी करायचे आदेश त्यांनी दिला. फक्त तो लेखी नव्हता, त्यांनी तोंडी स्वरूपात त्या दिवशी आदेश दिला. परंतु हे सदाभाऊ खोत व अजित नवले या दोन नेत्यांनी शेतकरी नेत्यांनी आतमध्ये नंतर बसून दूध संघाचे जे मालक आहे खाजगी किंवा सहकारी असतील यांच्याबरोबर काहीतरी बोलणी करून आणि काहीतरी मलिदा घेऊन त्यांनी बाहेर येऊन या दूध दराच्या बाबतीत कागद जाळले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. परंतु अशी घटना झालेली नाही. आम्हाला जो 3.2 व 8.5चं जे 3 हा जो रेशो आहे या रेशोनं आम्हाला पूर्ण दूध उत्पादकाला हा भाव मान्य असून हा यांनीच फक्त याच्यात अन्नात माती घालण्याचा प्रयत्न केला. बाहेर येऊन होळी केल्यानंतर राज्य सरकारला ते आदेश काढायची गरजच पडली नाही. शेतकरी मेला तरी चालतो, त्यांना काय अडचण नाही. त्याचा फायदा राज्य शासनालाच होणार आहे, शेतकऱ्याला नुकसानच होणार ना. काय झालं त्या संघटना आपल्या सर्वांना माहिती आहे. सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पार्टी सोबतच आहे. जर यांना शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याच्या प्रतिनिधीची जर बैठकच बोलवायची होती तर महाराष्ट्रामध्ये इतरही शेतकरी नेते आहेत जे सरकारच्या बाहेर आहेत. ज्यामध्ये राजू शेट्टी साहेब असतील, आपले विजय जावंदिया साहेब असतील, बच्चू भाऊ कडू असतील, अतुल भाऊ खुपशे असतील, रविकांत तुपकर असतील, रघुनाथ दादा पाटील असेल, कालिदास आपेट असेल, शिवाजी नाना नानखिळे असतील आणि तुमच्या आमच्यासारखे जे दूध उत्पादक शेतकरी आहे आज आपल्याकडं म्हणजे 2-2, 3-3 लिटर दूध घालणारे दूध उत्पादक शेतकरी आहे. ह्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं नाही, परंतु त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे आणि शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून कोणाला बोलवलं? ज्यांच्याकडे गाईचं शेपूटी नाही असे लोक शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बोलवले. मग तुम्ही सांगा आम्हाला किंवा खरोखर शेतकऱ्याचं गणित यांना समजू शकतं की यांनी फक्त शेतकऱ्याच्या नावाचा वापरच केलेला आहे. त्याच्यामुळं दुधाला जो 34 रुपये भाव मिळायला पाहिजे होता हा भाव सुद्धा ह्या लोकांच्या नाकर्तेपणामुळं त्या ठिकाणी मिळू शकलेला नाही. नमस्ते. नक्कीच मित्रांनो तुम्हाला बाहेर ठेवलं होतं माईक तुम्हाला आतमध्ये या अशी विनंती त्या सगळ्या मंडपामध्ये कोणी केली? मी केली. मंडपामध्ये ऐका बरोबर. तुम्ही आले, तुम्हाला खुर्च्या देत नव्हते बरोबर. मी बसलेलो होतो, यांना खुर्च्या टाका म्हणून आरडू त्या सगळ्या मंडपात कोण सांगत होतं? मी सांगत होतो. नाही ऐक पूर्ण ऐकून घे. त्याच्यानंतर मग आतमध्ये घेतल्यानंतर सभा चालू झाली, सगळं बोलले, भाषण चालू झाले. तुम्हाला दोघांनाही बोलून देत नव्हते बरोबर. सगळ्यांची भाषणं झालेली होती. अरे यांना बोलू द्या, शेतकरी प्रतिनिधी आहेत असं विखे पाटलांकडे आग्रह धरणारा कोण होता बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बोलायला लागले, बोलल्यानंतर तुम्ही भाषण केलं. नेते म्हटले इथे भाषण वगैरे करायचं नाही, तरी पण आपण म्हटलं बोलू द्या. बोलून दिलं तुम्हाला. बोलून दिल्यानंतर तुम्ही आता मी आता ऐकत होतो म्हणून मी आलो. अचानक तुम्ही ते लाईव्ह करत होते त्याच्यामुळेच मी आलो, लगेच आलो. कारण आपल्याला आरपार लगेच समोरासमोर करायची आहे. कारण हा चारित्र्याचा प्रश्न आहे, आयुष्यात दुसरं काही कमवलेलं नाही. त्यामुळे बिलकुल हे करण्याचा अर्थ नाही. बरं आता काय मित्रा म्हणलं तुमचं काय म्हणणं होतं की आम्ही 34 रुपयाचा आग्रह लावून धरला नाही? तुम्ही तिथं त्यांनी भाव जो डॉक्टर साहेब तुम्ही तिथं बरं का भाव डिक्लेअर केला 3.2 व 8.3ला 34 रुपये. तर त्यावेळेस तुम्ही सरकारचं अभिनंदन केलं. हे चुकीचं आहे. अभिनंदन ऐका हे अभ्यास नस तरी गंमत आहे. हे बघा अभ्यासाचा विषय नाही, आम्हाला भावाचा विषय. आम्हाला भावाचा यांनी बाहेर येऊन टाकलेले पोस्ट आहेत मागणी. शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार भाव शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार भाव अध्यादेश काढण्यासाठी निर्णय झालेले नाहीये. त्यांनी तुकाराम मुंडे साहेबांनी स्वतः विषय घेतला 3.2 व 8.3चा 34 रुपयाचा. आणि तुम्ही हे सगळं खोटं आहे. हे बिलकुल खोटं सांगताय. असा कोणताही निर्णय झालेला नाहीये. 3.5
3.2 जो आहे 3.2 8.3चा जो निर्णय आहे त्यांनी फक्त गुणवत्ता कमी केलेली आहे. त्याच्यामध्ये अजून रेट डिक्लेअर केलेला नाहीये. असा जर संदेश गेला की हा रेट डिक्लेअर केलेला आहे तर महाराष्ट्रभरचं आंदोलन खराब होईल आणि म्हणून सरकारला बळवाट त्याच्यामध्ये मिळेल. हे जे दोन मित्र आले त्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु यांनी बाहेर येऊन पोस्ट टाकल्या, सरकारचं अभिनंदन केलं, त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे की आता आंदोलन करण्याची गरज नाही. 3.2 आणि 8.8 या गुणवत्तेच्या दुधाला आता 34 रुपये मिळणारे अशा प्रकारे यांनी पोस्ट टाकल्या. पण असा निर्णय झालेला नाही. असा निर्णय जर झालेला असेल तर मी सरकारचं आत्ता लगेच अभिनंदन करतो. कोणत्या चौकात यायचं, कोणत्या सरकारकडे यायचं माझी तयारी आहे, परंतु असा निर्णय झालेला नाही. 34 रुपयाची आपली मागणी होती, आपण जीव काढून मागत होतो, सरकार द्यायला तयार नाही, आता पण तयार नाही. परवा दिवशी पण पेपरमध्ये बातम्या आल्या विखे पाटलांच्या की 34 रुपये दर आम्ही कबूल केलाय, परंतु खासगी कंपन्या 34 रुपये दर द्यायला तयार नाही. जर त्यांना बंधनकारक केलं तर ते दूध घेणार नाहीत आणि दूध घेणार नाही म्हणून बंधनकारक करता येत नाही. या कालच्या सगळ्या पेपराला बातम्या आलेल्या आहेत. आंदोलनाची लाईन क्लिअर आहे. जरा मला स्पष्टपणाने सांगायचंय, मी बऱ्याच 2-3 दिवसापासून हे पाहत होतो आणि म्हणून खास आज लाईव्हची हे पाहत होतो. आयुष्यपणाला लावलेली माणसं आहोत आम्ही. उगाच बाहेरची माणसं आणून या ठिकाणी चारित्र्य हनन करण्यासाठी जर हा मंडप असेल तर मग आम्हालाही स्पष्टपणाने भूमिका घ्याव्या लागतील आणि सगळ्यांचंच चारित्र्य अनालिसिस करावं लागेल. या 100% ही जी सगळी माणसं आहेत ही बाहेरून आणलेली आहेत, नेरलेली आहेत. मग इथे येऊन 34 रुपयाचा भावचं काय मुद्दा मुंडे साहेबांनी गुन्हे दाखल केलेला नाहीये. आमचं मी गेलं साहेब, आम्ही बिलकुल चुकीचं बसू नका. आता या सगळ्यावर मला संघटनेची भूमिका दोन डॉक्टर साहेब आम्ही तुमच्या बरोबर होतो, तुमच्या बरोबर आहोत. 34 रुपये कुठेही सरकारने दिलेले नाहीयेत, ते मिळून उद्या परिपत्र काढतो म्हणून सुद्धा बोलले मुंडे साहेब. मुंडे साहेबांना आता फोन लावू. मुंडे साहेबांना आता फोन लावू. मुंडे साहेब जर असं म्हणाले, मुंडे साहेबांना आता फोन लावू. मुंडे साहेब जर असं म्हणाले की 34 रुपयाचा GR काढणार आहे तर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या देखत वाटेल ती सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. हे काय चाललंय? असं पोरकटपणा असतो आंदोलनात. आपण लावू ना फोन लावू 2 मिनिट. त्यांनी फक्त उचलला पाहिजे. फोन लावू. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. 2 मिनिट थांबा. फक्त मुंडे साहेबांनी आता घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये आता काय झालं, इथं हा वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन तयार झालेत. यांना इथं बोलवण्यामागे आम्हाला सरांविषयी पूर्ण आदर आहे, पण त्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आम्ही बघितलेलं आहे. नाही, पण ज्या पद्धतीने इथे येऊन हे लोक बाहेरचे लोक येऊन आरोप करतात आणि तालुक्याची जनता हे पाहणं हे बरोबर नाही ना. भूमिका मांडू द्या. दोनच मिनिट मी कन्फ्युजन जी तयार झाली ना, महाराष्ट्र राज्यातील दूध शेतकरी हे सगळे इथं जी कन्फ्युजन तयार झाली आणि कुठेही आंदोलन करण्याचा अधिकारी. हे बघा, ही संघटनेमार्फत आम्ही एक बिगर राजकीय इथं अजेंडा असावा म्हणून ही संघटना स्थापन केलेली आहे. मला या संघटनेची भूमिका मांडणे अत्यंत गरजेचं आहे. एकतर पहिली गोष्ट, आम्ही 2 वेळा प्रशासनाला निवेदन देऊन नंतर 23 तारखेला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्याच्यानुसार आम्ही 23 तारखेला उपोषणाला बसलो. आधी 2 दिवस आधी जी मीटिंग झाली त्याला सर होते आणि हे सगळे उपस्थित होते. मीटिंगमध्ये काही निर्णय झाला नाही ही आमची माहिती, त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे उपोषणाला बसलो. त्यानंतर सरांनी 24 तारखेला त्यांचं आंदोलन घोषित केलं. त्याच्याबद्दल काही ठीक आहे, हरकत नाही, त्यांची संघटना काय निर्णय घ्यायचे त्यांचे अधिकार. पण त्याच्यानंतर त्यांनी आता काल परवापासून 28 तारखेपासून संघटनेचं आंदोलन घोषित केलं, त्याचाही आम्ही आदर करतो. इकडे आम्ही उपोषणाला बसलोय, त्यांनी आम्हाला जर येऊन खंबीर पाठिंबा दिला असता आणि त्यांची पूर्ण ताकद आमच्या मागे उभी केली असती तर आम्हाला आनंदच झाला असता. तरी त्यांनी वेगळाच करण्याचा निर्णय घेतला, आम्ही त्यांचा आदर करतो. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. नवीन शेतकऱ्यांच्या मुलांची संघटना याच्यामार्फत आम्ही आंदोलन करतोय, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे शेतकरी इथं आलेत, हे शेतकरी बांधव आम्हाला राज्यभरातून फोन करतायत
त्यांच्यापैकी हे 2 शेतकरी बांधव आहेत. हे इथं येऊन नेमके काय भूमिका मांडणार आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं. हे काय आता बाबा सरांचं नाव घेतील किंवा त्यांचा जो अनुभव तिथं आहे ते त्यांनी कथन केलंय. याच्या मागे संघटनेचा कोणताही उद्देश नव्हता. आम्हाला सरांबद्दल पूर्ण आदर आहे. आम्ही त्यांचं पूर्ण आयुष्य बघितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल असं काही म्हणायचं नाही. पण त्यांनी तिथं जे अनुभवलं ते त्यांनी तिथं येऊन सांगितलं. आता ऍक्च्युली इथं ते आले, सरांनी तर तिथे येऊन त्यांची भूमिका मांडली. आम्हाला अपेक्षित नव्हतं की सर अशी सरप्राईज एंट्री देऊन इथं ते त्यांची पण भूमिका मांडतील. आमचा मुद्दा सरळ आहे की दूध दर वाढले पाहिजेत, पशुखाद्याचे बाजार कमी झाले पाहिजेत. यासाठीच आमचा लढा आहे. या आंदोलनाचा फोकस शिफ्ट होता कामा नये म्हणून संघटनेच्या वतीने मी हे स्पष्टीकरण देतोय. धन्यवाद. बघा, हे असला काहीतरी इथे घडू पाहत आहे याची कल्पना मला 2 दिवसापूर्वी आली होती. त्यामुळे मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी आंदोलनाला भेटी दिल्या. आपले संदीपजी आहेत, ज्यावेळी मुंबईला बैठक लागली आणि तुमची पोस्ट पडली ती एकच घटना आहे. मी मुंबईला जात असताना गाडीतून तातडीनं संदीपला फोन केला आणि सांगितलं की आपण एकत्र केलं पाहिजे. 2 आंदोलनं महाराष्ट्रामध्ये बरे दिसणार नाहीत. नेतृत्व तुम्ही करा आम्ही करा हा प्रश्न नाही. परंतु संदीपने भूमिका सांगितली की आमच्या सगळ्या लोकांचं असं ठरलेलं आहे की आमच्या एकट्याच संघटनेच्या नावाखाली आंदोलन होईल. तुम्हाला यायचं तर तुम्ही पाठिंबा द्यायला या. मी म्हटलो ठीक आहे. मी दररोज सकाळ संध्याकाळी इथे पाठिंबा द्यायला आलेलो आहे. हे जे 2 मित्र आहेत, ह्या 2 मित्रांबद्दल आदर आहे, त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु 2 मिनिट पूर्ण होतं. परंतु मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की हे 2 मित्र इथे जे येऊन सांगतायत की 3.2 8.3 या गुणवत्तेच्या दुधाला 34 रुपये भाव हा जाहीर झालेला आहे. हे जे आता हे इथे येऊन सांगतायत ही दादांत चुकीची माहिती आहे. याच्यामुळे सबंध महाराष्ट्राचं आंदोलन फ्लॉप होईल. त्यामुळे हे झालेलं नाहीये. सगळ्या कंपन्यांनी एकमुखानं सांगितलंय की 3.5 8.5 गुणवत्तेच्या दुधाला सुद्धा आम्ही 34 रुपये भाव देऊ शकत नाही. त्यांनी ज्यावेळी हे स्पष्ट सांगितलं, मी माझे मुद्दे मांडले होते. सदाभाऊ खोत होते, वेगवेगळ्या राज्यातून आलेले अनेक शेतकरी नेते होते. सगळ्यांनी मागणी केली की तुम्ही आम्हाला 34 रुपयाचा शासनादेश काढलेला आहे, शासन आदेशाप्रमाणे तुम्ही भाव द्या आणि तुम्ही जर देत नसाल तर तातडीने त्याच्यावर त्या लोकांवर कारवाई करा. अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. त्यांनी सरळ नकार दिला. त्यांनी सांगितलं की असा कायदा अस्तित्वात नाही. मग उपस्थित सगळ्या शेतकरी नेत्यांची, सदाभाऊ खोत होते, त्यांचे रयतचे अध्यक्ष होते, आमच्या संघटनेचे नेते होते, आम्ही त्या सगळ्या ठिकाणी सरकारचा निषेध केला. सांगितलं की तुम्ही फसवताय शेतकऱ्यांना. मिटिंग घेतली, सह्याद्री अतिथीगृहात मिटिंग घेतली आणि तिथंच निर्णय घेतला की जो शासनादेश सरकार पाळत नाही त्याची होळी केली पाहिजे, त्यांच्या देखत होळी केली पाहिजे हा निर्णय घेतला. सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही बाजूला काढलं. हे 2 कुठून निघून गेले होते मला माहित नाही, पण सगळ्यांना बरोबर घेतलं. बाहेर आलो आणि बाहेर येऊन मीडियाच्या समोर तो शासनादेश जाळला जो रद्दी शासनादेश आहे, ज्याची अंमलबजावणी म्हणजे 3.5 8.5 ला सुद्धा 34 द्यायचं नाही असं जे म्हणतायत त्या शासनादेशाची आम्ही म्हटलं होळी करा आणि या शासनादेशाचं पालन केलं पाहिजे. म्हणून आम्ही तिथे निर्णय घेतला की त्याच ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर आंदोलन करायचं. 24 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय हा राज्यव्यापी आहे. आज 2007 पासून आम्ही या सगळ्या लढ्यामध्ये आहोत. काल आज आलेलो नाही. आणि त्यामुळे जी राज्यव्यापी जी सगळी संघटना आहे त्या कृती समितीनं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना आहे, तो निर्णय घेतला की हा शासनादेश जाळला पाहिजे. एक प्रातिनिधिक स्वरूपात तो लढा होता. आपल्या किसान सभेच्या वतीनं आता जो लढा त्यांनी ते सांगितलेला आहे तो मुळात संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीमध्ये जे परिषद घेतली त्याच्यामध्ये 26, 27, 28 हे 3 दिवस महाराष्ट्रभर नव्हे देशभर आंदोलन करण्याचा कॉल दिलेला आहे. त्याच्यामध्ये 26 तारीख आणि 27 तारीख ह्या सुट्टीचे दिन आहे. त्यामुळे 26, 27 ला आंदोलन न करता 28, 29, 30 रोजी सगळ्या प्रश्नांवर, दूध असेल, बाकी सगळे दुष्काळाचे प्रश्न आहेत, याच्यावर ते आंदोलन आहे. मी त्यामुळे कन्फ्युजन होतंय, व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज फिरताय असं वाटल्यामुळे मी आज सकाळी परत मंडपात आलो. या ठिकाणी संदीप दराडेला भेटलो, त्याचे सहकारी होते. त्या सगळ्या लोकांना समजून सांगितलं 2 आंदोलन बिलकुल होणार नाही. दुधाचं आंदोलन तुम्ही इथे घेतलंय, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. काही मदत लागली माझी तुम्हाला राहील. आमचं हिरडा आणि बाकी सगळं आंदोलनाचं तंबू तुमच्यापासून आम्ही फार दूर टाकू, पण तुमच्या आंदोलनाला बिलकुल गालबोट लावणार नाही. हे सकाळी इथे येऊन सांगून गेलेलो आहे. त्यांना मी हेही सांगितलं की काही बाहेरच्या शक्ती आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. सरकार बाजूला ठेवायचं आणि शेतकरी नेत्यांना धोटायचं अशा प्रकारे लावू पाहतायत. तुम्ही अशा शक्तीपासून सावध राहा. हे सकाळी या ठिकाणी येऊन त्यांना मी सांगितलं. हे मी सावध केलं त्यांना
की कोणत्याही आम्हाला फक्त दुधाला बाजार पाहिजे, अशा बाकी गेले नाही. आम्हाला काही इलेक्शन नाही लढायचं. अशा प्रकारे फूट पाडून संबंध महाराष्ट्राचं आंदोलन डिस्टर्ब करू नका ही विनंती मी त्यांना केली. काल सदाभाऊ आम्हाला नेते सुद्धा व्हायचे नाही, आम्हाला फक्त दुधाला बाजार पाहिजे. पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांचा काल फोन आलेला होता. ते म्हणाले की आपण परत एकदा एक आंदोलन केलं पाहिजे आणि ते 1 तारखेला प्रेस कॉन्फरन्स परत नका याला मुंबईला घेत आहेत. शॉर्ट मध्ये सांगायचं तर दुधाला ज्यांना भाव पाहिजे त्यांनी नेत्यांमध्ये संघटनांमध्ये फूट पाडू नका. तुम्हाला 34 रुपयाचा भाव जाहीर झाला परंतु तो दिलेला नाही. तो मिळवण्यासाठी राज्यभर लढावं लागणार आहे. मी सगळ्या संयोजकांना विनंती करतो, हा अकोले तालुका आहे, आपल्याला एकत्र राहायचंय. बाहेरचे लोक आणून सगळ्या महाराष्ट्राचं आंदोलन डिस्टर्ब करू नका. तुम्ही जर म्हणते बाहेरचे, आम्ही पाकिस्तानमध्ये राहतो का? दूध उत्पादक आहे, आम्ही संगमनेर तालुक्याचे. याच्यावर संघटनेची काय म्हणले तुम्ही बाहेरचे म्हणायचे नाही साहेब. आमचं म्हणणं असं की तुम्ही बाहेरचं म्हणू नका. संगमनेर आपला सगळे आपण एक आहे, फक्त दूध शेतकरी. विरोध केला साहेब आम्ही तुम्हाला आमचे नेते मानतो साहेब. आमचे नेते म्हणजे आम्ही तुम्हाला आम्ही सामान्य शेतकरी आहे. तुम्ही एवढा मोठा लॉंग मार्च करा, आम्ही तुम्हाला नेते मानतो. परंतु तुमच्याकडून आक्रमक भूमिका त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं आम्हाला. हे जे म्हणतायत आक्रमक भूमिकेच्या बद्दल, महाराष्ट्र साक्षीदार आहे ना. ज्या वेळी सरकारचं पटलेलं नाही त्यावेळी सरकारच्या पेकाटात लात मारून बाहेर निघणारा डॉक्टर अजित नवले आहे. आणि काल सुद्धा परत पेकाटात लात मारूनच बाहेर निघालोय. फक्त पेकाटात लात मारत असताना तिथे काही मारामारी करायची नसते. आक्रमकता जी आहे ती मारामारी करून करायची नसते. आक्रमकता जी असते ती कृतीतून करायची असते. आणि मित्रांनो, थोडी जरी चूक असती तर या मंडपात सगळ्यांच्या समोर येण्याची हिंमत अजित नवलेने केली नसती. बिलकुल पाक साफ अशा प्रकारचं चारित्र्य आहे. आणि मग चारित्र्यवान माणसावर तुमच्या अकोल्यात येऊन जर असा हल्ला होणार असेल आणि तुम्ही बघायची भूमिका घेणार असेल तर मला वाटतं माझ्यासाठी ही अत्यंत वाईट आणि लाजिरवाणी बाब आहे. कशाला काम करायचं शेतकऱ्यांसाठीचं? कशाला स्वतःला पणाला लावायचं? कशासाठी काम करायचं? हे बघा, आंदोलनाच्या जागेवर होईल हो, परंतु अकोल्यात येऊन या अशा पद्धतीने अत्यंत दादाला आरोप करायचे हे बरोबर नाहीये. तुमच्यावर 1 रुपयाचा आरोप केला नाही. फक्त आमची भूमिका हीच होती की यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही. यांच्याकडे महाराष्ट्र आशेने पाहतो, या लोकांनी भूमिका घेतली नाही म्हणून आम्ही बघा, हे वारंवार हे सांगतायत की आम्ही भूमिका घेतली नाही. अरे बाबा, मी विखे पाटलाला सांगितलं तुमचा हा GR फसवा आहे, रद्दी झालाय, तो तुमच्या देखत मी जाळतो. यापेक्षा काय भूमिका घ्यायला पाहिजे होती? एकटा होतो मी, फक्त एकटा माणूस होतो. संबंध याच्यामध्ये सदाभाऊ खोत आणि मला एकट्यालाच बोलवलेलं होतं. किसान सभेचं कोण नव्हतं. एकटा असताना विखे पाटलांच्या समोर सह्याद्रीमध्ये सांगितलं तुमचा आदेश रद्दी आहे आणि तो मी तुमच्या देखत जाळतोय. याच्यापेक्षा मर्दानी आणि आक्रमक भूमिका काय असू शकते? एकटा माणूस होतो मी. याच्यापेक्षा तुम्ही म्हणता अजून आक्रमक साहेब. तुम्ही काय करायला पाहिजे होतं? आम्ही तर सामान्य शेतकरी म्हणून आम्ही जाळला का नाही? मी तुम्हाला भेटून आलो. हे बरोबर नाही. तुमचा तालुका आहे ना, तुमच्या आंदोलन हे आंदोलन महाराष्ट्राचं आहे. आज आपण काम करायचं. आज आपण आपल्या जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्या माध्यमातून जे 4 दिवस झालं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मी आणि अंकुश शेटे यांनी या ठिकाणी अन्नत्याग केला आहे. 4 दिवसापासून फक्त आम्ही पाण्यावर आहोत. आज काल असं ठरलं होतं की तालुक्यातील सर्व दूध डेअरीवाले आहेत आणि दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा द्यायचा आहे. त्यानुसार खरं तर ते सगळं झालं. सकाळपासून जवळपास एक 125 ते 150 डेअरीवाल्यांचे या ठिकाणी पाठिंब्याचे पत्र आले. 50पेक्षा जास्त ग्रामपंचायतचे पत्र आले. सगळे दूध उत्पादक बांधव या ठिकाणी आलेले आहेत, पाठिंबा देत आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांचा जो विचार आहे या आंदोलनामागे, तो विचार असा आहे की आपल्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तो म्हणजे जुलै महिन्यामध्ये जाहीर केला 34 रुपये.
आणि त्यानंतर खाद्याचे जे 25% बाजार कमी करायची जी लूट खाद्याच्या बाबत राज्यात चालू आहे, गोरगरिबांची पळवणूक चालली ती कुठेतरी थांबवावी म्हणून 25% बाजारभाव कमी व्हावे आणि 3 महिन्यामध्ये जो गोरगरिबांचं वाटोळं करण्याचं काम या शासनाने केलंय तो फरक आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळावा या प्रामाणिक हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. अन्नत्याग करून आपण उपोषण करतो. खरं तर हे जे आपले भाऊसाहेब शेळके संभाजीनगरवरनं, विनोद भाऊ काळे गंगापूरवरून आणि सागरभाऊ गाडेकर हे प्रवरा संगम या ठिकाणावरनं आपल्या इथं या मंडपात आलेले. खरं तर ते काय भूमिका मांडणार होते, कशा पद्धतीने मांडणार होते यातली यत्किंचितही डॉक्टर साहेब आम्हाला आयडिया नव्हती. त्यांनी हेच सांगितलं होतं की जे काही 21 तारखेला सह्याद्री अतिथीगृहात झालं त्या विषयावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करा. 21 तारखेला एका बाजूला एक मेसेज असा पसरत होता की मीटिंग फेल झाली, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासारखाच निर्णय राज्य शासनाने पुन्हा एकदा घेतला, मीटिंगमधनं काहीच तात्पर्य निघालं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कानावर अशी एक बातमी येत होती का मीटिंगमध्ये 3.2 आणि 8.3च्या फॅट आणि SNFच्या याच्यावर गुणवत्तेवर 34 रुपयाचा बाजारभाव द्यायला शासन तयार झालंय. आणि दुसऱ्या बाजूला जे कुणी राज्य शासनाचा आदेश हे प्रायव्हेट प्लांटवाले ऐकणार नाही, मानणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचा सुद्धा निर्णय राज्य शासनाने घेणार आहे. या अशा 2 पद्धतीच्या गोष्टी कानावर आल्या. त्यानंतर डॉक्टर साहेबांसोबत माझं व्यक्तिशः अनेकदा 10-10, 15-15 मिनिटं बोलणं झालं आणि हे साहेबांनी खरं सांगितलं की ते दररोज सकाळ संध्याकाळी या ठिकाणी येतात, चर्चा करतात. त्यांनी भूमिका माझ्यासमोर मांडली. अगदी खरं तुमच्यासमोर सांगतो, 22 तारखेला सरांचा मला फोन आला. मला सर म्हटले की आपण कम्युनिस्ट पार्टी म्हणजे किसान मोर्चा आणि जनसंघर्ष संघटना मिळून या ठिकाणी उपोषण करूया. तर मी सरांना म्हटलो की हा निर्णय मला एकट्याला घेणं शक्य नाही, कारण अध्यक्ष जरी मी असलो परंतु संघटनेच्या नियमावलीनुसार मला सर्वांना विचारणं आवश्यक आहे. तर मी सर्वांना विचारलं तर सर्वांचं मत असं आलं की आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे काही भूमिका तालुक्यामध्ये आंदोलन करू, उपोषण करू, ह्या करत असताना आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाला सोबत घ्यायचं नाही, राजकीय नेतृत्वाला आपल्याला सोबत घ्यायचं नाही, राजकीय अजेंडा बाहेर ठेवून अराजकीय काम असं करायचं. त्यामुळे सरांना म्हटलं की सर तुम्ही पाठिंबा द्या. सर बोलले चालत. त्या पद्धतीने गोष्टी झाल्या. त्यानंतर एक दुसरा गैरसमज पसरला. त्यानंतर तो म्हणजे 24 तारखेला जे ते GR फाडण्याचा कार्यक्रम झाला, त्यांचं ते राज्यव्यापी कार्यक्रम होता, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला की डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून दुसरं आंदोलन का होतं. कालपासून एक मेसेज पुन्हा आला की तो म्हणजे 28 तारखेला सर बसतायत उपोषणाला, परंतु त्यांनी सकाळी येऊन तो विषय माझ्याजवळ नक्कीच क्लिअर केला की दुधाच्या प्रश्नावर नाही तर हिरडा आणि इतर प्रश्नावर आम्ही बसणार आहोत आणि तुमच्यापासून थोडं दूर बसणार आहोत. या पद्धतीने त्यांनी भावना मांडलेल्या आहेत. तरी आपल्याला आपल्यामध्ये कुठले हेवेदावे न ठेवता संघटनेची आणि तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांची, खऱ्या अर्थाने आम्ही सगळेजण दूध उत्पादक आहोत. माझ्याही दारासमोर गोठा आहे, संघटनेच्या प्रत्येकाच्या दारासमोर गोठा आहे, गायी आहेत. आमच्या आईला आणि गाईला जो त्रास होतोय, ज्या कुटुंबांना सहन करावं लागते, जे आमचं दैनंदिन वाटोळं चाललंय, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा लढा आहे. इथं या मंडपात वाद घालण्यासाठी, कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी हा लढा नक्कीच नाही. आज 4 दिवस झाले अन्नत्याग केला, आणखी 4 दिवस बसण्याची तयारी. आमचा जीव गेला तरी चालेल. सरांनी मला सांगितलं होतं अन्नत्याग करू नको, तुम्ही अन्नत्यागाच्या नादात लागू नका. सरांनी सांगितलं होतं ज्या ताकदीने दूध उत्पादक तालुक्यात जमायला पाहिजे जमती नाही, तो पाठिंबा मिळत नाही. दूध उत्पादकांनाच पाहिजे तशी काळजी यांच्याविषयी नाही संघटनांप्रती. त्यामुळे तुम्ही अन्नत्याग करण्याच्या नादात पडू नका. परंतु मग मी पण सरांना म्हटलं सर होईल ते होईल. दूध उत्पादकांमध्ये माझी आई पण आहे, माझे वडील पण आहे, आमचे मिलिंद भाऊ पण आहे, आमचे सगळेच जण आहे का ज्यांची खऱ्या अर्थाने होरपळ होती, आमचं वाटोळं होतं. खऱ्या अर्थाने माझ्या आईला मणक्याचा आजार जडला आहे, पाठीचे आजार जडले. ते चारा वाहून आणि सकाळच्या शेणखोर करून आमचं सगळं संपुष्टात यायचं काम. हीच व्यथा घराघरात येत तालुक्यात. आमची प्रामाणिक भावना आहे या मंडपामध्ये ही एक पवित्र जागा आहे. कुणावर आरोप प्रत्यारोप नक्कीच करायचे नाही, कुणाविषयी टीका करायची नाही. डॉक्टर मोहन पवार साहेब आहेत, त्यांच्याबरोबर माझी हे सगळे जमण्याच्या अगोदर चर्चा झाली होती. आपल्याला या ठिकाणी कुणावरही टीका करायची नाही, कुणावरही बोलायचं नाही, कारण आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायचं. या ठिकाणी राज्य शासनाने आपल्या सगळ्यांचं खरं नुकसान केलं आहे. आपल्या सगळ्यांची मागणी एकच आहे, कुणाचीच मागणी वेगळी नाही. डॉक्टर साहेबांची तीच मागणी, संभाजीनगरवरनं जे आले, प्रवरा संगमवरनं जे आले, सगळ्यांची मागणी आणि आपण तालुक्यातून जमलोय सगळ्यांची मागणी एकच आहे. म्हणून माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती, आजच्या नंतर या आंदोलनाला, या उपोषणाला सर्व तालुक्यातील दूध उत्पादकांनी, डेअरीवाल्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. सगळ्यांनी इथं ताकदीने यावं. विखे साहेब या मंडपात कसे येतील
आपल्याला न्याय कसा देतील आणि हे सरकार या आंदोलनापुढे झुकेल कसं आणि आपल्या माय माऊलीला आणि आपल्या गाईला खऱ्या अर्थाने न्याय कसा मिळेल यासाठी आपल्याला काम करायचे. सगळ्यांना या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आणि कुपोषणकर्ता ह्या नात्याने मी अगदी हात जोडून नम्रपूर्वक विनंती करतो, कुणीही कुणावर आरोप प्रत्यारोप कृपया करू नका. सगळ्यांनी एकच भावना घेऊन चला. दूध उत्पादकांच्या व्यथा समजून घ्या. त्यांचा आज जो रोष आहे त्याचं एकमेव कारण आहे तर त्यांचं खऱ्या अर्थाने कर्जामध्ये बुडालेले व्याज भरायला लागते. त्यांच्या परिवाराचं खऱ्या अर्थाने वाटोळं झालेलं आहे. म्हणून हा सगळा विषय. इथे श्रेयवादाची लढाई नाही, यातनं कुणाला नेता व्हायचं नाही, कुणाला काही कुठले पैसे कमवायचे नाही. इथे सगळे व्यथा घेऊन या ठिकाणी बसले, तळमळीने बसले. प्रत्येकाला खऱ्या अर्थाने घरी कामं आहेत, कुणी रिकाम तिकडे नाही. सगळ्यांना घरी जाऊन चारा कापायचा, प्रत्येकाला परिवार सांभाळायचा. आज त्यांच्या पोटाला जी आग लागली, जे वाटोळं त्यांचं होतं त्यामुळे ते इथं आहे. म्हणून या ठिकाणी कुणाला नेतेगिरी करायची नाही, कुणाला नेताही व्हायचं नाही. सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना न्याय द्यायचा ही भावना आपण सगळेजण ठेवू. हा लढा आणखी नेटीने लढू आणि यश मिळू हेच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.